नमस्कार. आता आपण चौथ्या चॅप्टर प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर शिकूया. प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर चॅप्टर शिकल्यानंतर आपल्याला हे युनिट आउटकम्स 4 पूर्ण होतील. आपले पहिला आउटकम आहे डिस्क्राईब द कॉजेस अँड रेमेडीज ऑफ द गिव्हन फॉल्ट्स इन द स्पेसिफाईड मशीन. तर आपल्याला अल्टरनेटर आणि ट्रान्सफॉर्मर या दोन मशीनमधले कॉजेस आणि त्याच्यावरचे रेमेडीज डिस्कस करता येतील. At the end of this chapter, you will be able to explain with sketches the given protection schemes of the specified machine. हा चॅप्टरमध्ये आता अल्टरनेटर आणि ट्रान्सफॉर्मर दोन्हींचा आपण एकत्रितरित्या अभ्यास एका चॅप्टरमध्ये करणार आहोत. पहिल्यांदा अल्टरनेटरचा करून नंतर ट्रान्सफॉर्मरचा. तर स्पेसिफाईड मशीन म्हणजे अल्टरनेटर किंवा ट्रान्सफॉर्मर. तिसरा आउटकम आहे ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर यू विल बी एबल टू कॅल्क्युलेट CT रेशियो ऑफ द स्पेसिफाईड ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन स्कीम. तर डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरणार आहे आपण ट्रान्सफॉर्मर आणि अल्टरनेटर प्रोटेक्शनसाठी. तर त्या डिफरन्शियल प्रोटेक्शनच्या वापरासाठी दोन्ही कॉईलच्या दोन्ही बाजूला जे CT वापरणार त्याचा रेशिओ कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला या चॅप्टर शिकल्यानंतर. या चॅप्टरच्या एंडला शेवटचा आउटकम आहे कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ वाइंडिंग प्रोटेक्टेड फॉर द स्पेसिफाईड अल्टरनेटर. म्हणजे त्या अल्टरनेटरच्या पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरल्यानंतर नेमकी अल्टरनेटरची किती % वाइंडिंग प्रोटेक्ट होते, उरलेली का होत नाही आणि त्याच्यासाठी रिस्ट्रिक्टेड अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन कसं काम करायचं. तर ह्या 4 आउटकमसाठी आपण हा चॅप्टर शिकतोय. आता हे टॉपिक्स आणि सब टॉपिक्स आहे. अल्टरनेटरमध्ये फॉल्ट्स, ओव्हर करंट, अर्थ फॉल्ट, ओव्हर हिटिंग, फील्ड फेलियर प्रोटेक्शन, रिव्हर्स पॉवर प्रोटेक्शन. ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शनमध्ये पुन्हा आपण शिकणार आहोत फॉल्ट्स, डिफरन्शियल प्रोटेक्शन, ओव्हर करंट, अर्थ फॉल्ट, ओव्हर हिटिंग प्रोटेक्शन, लिमिटेशन्स ऑफ डिफरन्शियल प्रोटेक्शन असं बघतोय ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरताना थोड्या अडचणी वाढणार आहेत. म्हणजे सरळ साध्यापणानं अल्टरनेटर मोटरसारखं CT वापरता येत नाही, ते बघू आपण लिमिटेशन्स. नंतर बखॉल्स रिले, नंतर इंट्रोडक्शन टू मायक्रोसॉफ्ट बेस्ड ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन. तर हे एवढं आउटकम्स आणि टॉपिक्स आणि सब टॉपिक्स आपण या आउटकमच्या पूर्तीकरता हे एवढा टॉपिक्स आणि सब टॉपिक शिकतोय. एकंदरीतच हा चॅप्टर शिकण्या अगोदर आपण या स्विचगिअर प्रोटेक्शन विषयामध्ये एखादा डॉक्टर पेशंटला बरं करताना अगोदर काय करतो, नाडी तपासतो, हार्ट तपासतो, म्हणजे श्वास किती आहे, ठोके किती आहे, ताप किती आहे. अशा पद्धतीनं आपण पॉवर सिस्टीममध्ये फॉल्ट कोणता झालाय, कुठल्या प्रकारचा आहे, अशा प्रकारे आपली रिले आणि सर्किट ब्रेकर आपलं टेस्ट करणार. आता नेमकं हे फॉल्ट कोणता आहे माहीत झाल्यावर कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन द्यायचं, म्हणजे कोणत्या गोळ्या औषधं द्यायची, अशा पद्धतीचा डॉक्टर जसा उपचार करतो तसं आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून स्विचगिअरमध्ये कोणतं स्विचगिअर वापरायचं, ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट झाला कोणत्या प्रोटेक्शन सिस्टीम वापरायची, अल्टरनेटरमध्ये कोणती, मोटरमध्ये कोणते फॉल्ट झाले तर कोणतं प्रोटेक्शन वापरायचं. तर एकंदरीत रिले आणि सर्किट ब्रेकर ह्या गोळ्या औषधं आहेत. आणि प्रोटेक्शन स्कीम म्हणजे नेमका डोस 3 दिवस 2 दिवस, नेमकं कुठली अर्धी गोळी म्हणजे 5 ml अशा प्रकारचं औषध द्यायचं, हे आपण प्रोटेक्शन स्कीम मध्ये शिकणार आहे. आणि आता आपण प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर, ट्रान्सफॉर्मर, मोटर, ट्रान्समिशन लाईन असे जे चॅप्टर शिकतोय तिथं नेमका आपण पेशंट हातात घेऊन त्याला काय डोस द्यायचा अशा पद्धतीचा विचार या इथून पुढे येणाऱ्या सगळ्या चॅप्टरमध्ये होईल. तर एकंदरीत ह्या सगळ्या चॅप्टरच रॅशनल या सब्जेक्टचं या एका पॅरेग्राफमध्ये मांडलंय, मी वाचतोय. In spite of all care and precautions taken in the design, installation and operation of power system and power equipment, abnormal conditions and faults do occur in the system. Some faults such as short circuits can prove highly damaging not only to the components but also for the entire power system. However, continuity of power supply is needed in day-to-day life, so study of switch gears and protection schemes is essential. It is expected that the understanding of operational principles, selection and testing aspects of switchgear and protection system must be known by students, which ultimately help them to maintain the reliability of electric supply while performing their duties as a
supervisor or a technician in substation, manufacturing industries and public service utilities. एकंदरीतच या विषयाचं सगळं महत्व या चॅप्टर म्हणजे या पॅरेग्राफ मध्ये मांडलेलं आहे की ॲट द एंड ऑफ डिप्लोमा ह्या सब्जेक्ट मुळे आपल्याला कोणती कामं करता येणार आहेत सबस्टेशनमध्ये, इंडस्ट्रीमध्ये किंवा पब्लिक सर्व्हिस युटिलिटीजमध्ये म्हणले. तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी डिप्लोमा इंजिनियर म्हणून जाल त्यावेळी रिलायबिलिटी आणि कंटिन्युटी ऑफ सप्लाय मेंटेन करण्यासाठीच्या सगळ्या आवश्यक गोष्टी विषयीचं ज्ञान या विषयामुळे आपल्याला मिळेल. तर आपण चॅप्टर चालू करतोय प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर. Generally, the generating units, especially the larger ones, are relatively few in the number and higher in individual cost than most of other equipments. आपण काळामवाडी, राधानगरी किंवा आसपासचे झुलपेवाडी सब पॉवर स्टेशन जर बघितले तर इथलं अल्टरनेटर हे फार मोठे असतात आणि फ्यू म्हणजे थोडेसेच आहेत आणि त्याची कॉस्ट भरपूर आहे, म्हणजे 15 कोटी, 25 कोटी, 50 कोटी. तर याचं प्रोटेक्शन करणं फार गरजेचं आहे. देअरफॉर इट इज डिझायरेबल अँड नेसेसरी टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू कव्हर द वाईड रेंज ऑफ फॉल्ट्स विच मे ऑकर इन द मॉडर्न जनरेटिंग प्लांट. आता अल्टरनेटर हे खरं तर मानवी शरीराचं जसं हृदय महत्वाचं तसं पॉवर सिस्टीमचा अल्टरनेटर हा पार्ट महत्वाचा. म्हणजे ह्या अल्टरनेटरला फॉल्ट झाला तर पुढच्या तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटला, ट्रान्समिशन लाईन, लोड पर्यंतचे जे काय टॉवर स्ट्रक्चर सगळं असेल त्याला सप्लायच मिळणार नाही, म्हणजे ते डेड आहे, बंदच आहे. कोट्यावधी रुपये आहेत मात्र वापरात नाहीत, असा तो प्रकार अल्टरनेटरच्या फॉल्टमुळे होईल. आणि म्हणून आपण अल्टरनेटरला जर जास्तीत जास्त प्रोटेक्शन मधला खर्च जो आहे तो आपण अल्टरनेटरवर करू. सम ऑफ द आता आपण प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर मध्ये नेमके कोणते महत्वाचे फॉल्ट अल्टरनेटर मध्ये घडतात ते बघू आणि प्रत्येक फॉल्टला काय प्रोटेक्शन द्यायचं याची चर्चा करू. तर पहिला आहे फेल्युअर ऑफ प्राइम मूव्हर, फेल्युअर ऑफ फील्ड, ओव्हर करंट, ओव्हर स्पीड, ओव्हर व्होल्टेज, अनबॅलन्स्ड लोडिंग, स्टेटर वाइंडिंग फॉल्ट्स. तर आपण पहिल्यांदा बघूया फेल्युअर ऑफ प्राइम मूव्हर. आता अल्टरनेटर हा फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर चालतो. म्हणजे काय की व्हेन कंडक्टर कट्स दी फ्लक्स EMF इज इंड्युस्ड इन दॅट कंडक्टर. आता हे कट करण्यासाठीची जी मोशन आहे, वॉटर टर्बाईन असेल, स्टीम टर्बाईन असेल, डिझेल इंजिन मधलं स्पीड असेल, IC इंजिन, तर ह्या सगळ्या गोष्टी कंडक्टरना फ्लक्स कट करायसाठी वापरलेल्या प्राइम मूव्हर आहेत. आता ज्यावेळी हे प्राइम मूव्हरच फेल होईल म्हणजे स्पीड यायचं बंद होईल तर अल्टरनेटर EMF इंड्यूस होणार नाही. ज्या लोडला जोडलेला आहे, ज्या ग्रीडला जोडलंय त्या ग्रीड पासून ते सप्लाय घेईल आणि रन्स ॲज अ सिंक्रोनस मोटर, म्हणजे ते मोटर म्हणून काम करेल. अँड ड्रॉज सम करंट फ्रॉम द सप्लाय सिस्टीम, म्हणजे आता देण्याऐवजी ते घ्यायला चालू करेल. दिस मोटरिंग कंडिशन इज नोन ॲज इन्व्हर्टेड रनिंग. तर आता हे प्राइम मूव्हर अशा पद्धतीनं जर वागायला लागलं तर आपल्याला म्हणजे नेमका काय प्रोटेक्शन द्यावं लागेल. तर ह्या 3 वेगवेगळ्या केसेस आहेत. इन केस ऑफ टर्बो अल्टरनेटर सेट्स, फेल्युअर ऑफ स्टीम सप्लाय मे कॉज इन्व्हर्टेड रनिंग. ही साधी गोष्ट आहे. स्टीम टर्बाईन मध्ये स्टीम टर्बाईन सप्लायच थांबला. इफ द स्टीम सप्लाय इज ग्रॅज्युअली रिस्टोर्ड द अल्टरनेटर विल पिकअप लोड विदाउट डिस्टर्बिंग द सिस्टीम. सर साध्या पद्धतीनं जर आपल्याला स्टीम सप्लाय तिथं बॅकअप करून जर रिस्टोर करता आला तर काय प्रॉब्लेम नाही, अल्टरनेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करत राहील. इफ द स्टीम फेल्युअर इज लायकली टू बी प्रोलॉंगड, आता हे स्टीम सप्लाय आपल्याला मिळणार नाही असा फॉल्ट झाला स्टीम टर्बाईनवर तर मात्र आपल्याला मशीन सेफली आयसोलेट करायला पाहिजे कंट्रोल रूम अटेंडंटनं. सिन्स दिस कंडिशन इज रिलेटिव्हली हार्मलेस देअरफॉर ऑटोमॅटिक प्रोटेक्शन इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे ऑटोमॅटिक प्रोटेक्शन देणार नाही आपण, सरळ साध्या पद्धतीनं अल्टरनेटरच आपण डायरेक्ट अटेंडंटनं म्हणजे ऑटोमॅटिक करणार नाही, मॅन्युअलीच आपण अटेंडंटच तो सर्किट ब्रेकर ऑफ करणार, अल्टरनेटर पासून पॉवर सप्लाय सिस्टीमला जोडणार. इन केस ऑफ हायड्रो जनरेटर सेट्स, प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्व्हर्टेड रनिंग इज अचीव्ड बाय प्रोव्हाइडिंग मेकॅनिकल डिव्हाइसेस ऑन द वॉटर व्हील. म्हणजे फ्लायव्हील टाईप प्रकार जो आहे, एनर्जी स्टोरेज म्हणजे हायड्रो टर्बाईन मध्ये पाण्यानं ज्या व्हीलला एनर्जी स्टोअर केलेली असते ते व्हील तात्पुरतं एनर्जी अल्टरनेटरला देईल आणि थोडा वेळ
When the water flows drops to an insufficient rate to maintain the electrical output, the alternator is disconnected from the system. म्हणजे जर थोडा वेळ हा फॉल्ट असेल तर वॉटर हिल वापरतात, म्हणजे ह्या टर्बो अल्टरनेटर सारखंच, नाहीतर सरळ साध्या पद्धतीनं अल्टरनेटर डिस्कनेक्ट करतात सिस्टीम पासून. म्हणजे जसं आपण थर्मल पॉवर प्लांट मध्ये केलं तसंच हायड्रो पॉवर प्लांट मध्ये करतोय. आता डिझेल इंजिन प्लांट जे आहेत इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा छोट्या पॉवर प्लांट मध्ये आपण डिझेल इंजिन प्राईमवर म्हणजे तो वापरतोय. आता इथं मात्र प्रोटेक्शन रिव्हर्स पॉवर रिलेचं वापरलेलं असतं. म्हणजे आपण डायरेक्शनल पॉवर रिले म्हणजे रिव्हर्स पॉवर रिले जे वापरले ते जर पॉवर रिव्हर्स व्हायला लागली, मोटरिंग ऍक्शन व्हायला लागली, तर ते आपलं अल्टरनेटर ऑटोमॅटिक प्रोटेक्शन म्हणून देईल. इथं मात्र आपण मॅन्युअल दिले थर्मल हायड्रो प्लांटला. तर अशा पद्धतीनं फेल्युअर ऑफ प्राईमवर हा फॉल्ट आपण टॅकल करतोय. समजा फेल्युअर ऑफ फील्ड, मॅग्नेटिक फील्ड जे आहे, जे रोटरवर स्मूथ सिलेंड्रिकल किंवा सॅलेंट पोल टाईप रोटरवर जी फील्ड वाइंडिंग आपण एसी मशीनमध्ये अल्टरनेटरमध्ये शिकलो, तर तिथं जर फॉल्ट झाला आणि समजा आता फील्ड करंटच स्टॉप झाला तर फ्लक्स होणार नाही, मग फॅराडेज लॉ होणार नाही, ईएमएफ इंड्यूस होणार नाही. तर शक्यतो अशी परिस्थिती येणार नाही. अशीच वाइंडिंग फील्ड वाइंडिंग वाउंड केलेली असते रोटरवर. त्यामुळे या कॉन्टिजन्सी अंडर प्रोटेक्शन ऑटोमॅटिक दिलेलं नसतं. ओव्हर करंट, आता overcurrent it occurs mainly due to partial breakdown of winding insulation or due to overload on the supply system. म्हणजे स्टेटर वाइंडिंगचं पार्शियल ब्रेकडाऊन झालं तर किंवा लोड वाढला तर ओव्हरकरंट होणार. आता ओव्हरकरंट प्रोटेक्शन फॉर अल्टरनेटर इज कन्सिडर अननेसेसरी बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझन्स. आता हे बघा, अल्टरनेटर मध्ये ओव्हरकरंट झाला, लोड वाढला. आता समजा आपण मांजर पाठ लागला आणि अचानक जोरानं पळलो तर आपलं हृदय जोरानं धडधड धडधड वाजते, म्हणजे का बंद पडत नाही, ओव्हर करंट ओव्हरलोड होतो एवढंच. तसं अल्टरनेटरवर तात्पुरता ओव्हरलोड होणं, ओव्हर करंट होणं हा काय फॉल्ट समजला जात नाही. आता याची कारणं अशी, जनरली आपण डिझाईन ऑफ अल्टरनेटरमध्ये इंटरनल इम्पिडन्स म्हणजे स्टेटर वाइंडिंगचा इंटरनल रिॲक्टन्स इतका ठेवलेला असतो की जर अल्टरनेटर्स त्याच्या एंडला म्हणजे अल्टरनेटरच्या पुढे लोड न जोडता डायरेक्ट शॉर्ट सर्किट केलं, टर्मिनलला शॉर्ट सर्किट केलं, तरी ते सिरियस ओव्हर हिटिंग न होता जळू नये अशा पद्धतीचं डिझाईन केलेलं असतं. कारण आता हृदय माणसाचं जर छोट्या छोट्या गोष्टीनं बंद पडलं तर ते पूर्ण आयुष्यभर कसा जगणार, असं डिझाईन ह्या अल्टरनेटरचं सुद्धा पॉवर सिस्टीम मध्ये केलेलं असतं हृदयासारखंच. On the occurrence of an overload, the alternators can be disconnected manually. The disadvantage of using overload protection for alternator is that such a protection might disconnect the alternators from the power plant bus on account of some momentary troubles outside the plant and therefore interfere with the continuity of electric service. म्हणजे छोट्या मोठ्या ओव्हरलोड प्रोटेक्शन साठी आपण अख्ख्या पॉवर सिस्टीमची कंटिन्युटीच लॉस करणार, त्यामुळे जनरली ओव्हर करंट प्रोटेक्शन आपण देणार नाही. नेक्स्ट फॉल्ट आहे ओव्हर स्पीड. द चीफ कॉज ऑफ ओव्हर स्पीड इज द सडन लॉस ऑफ ऑल ऑर द मेजर पार्ट ऑफ लोड ऑन द अल्टरनेटर. हे बघा, अल्टरनेटरला मूव्ह करत असणारा टर्बाईन, वॉटर टर्बाईन किंवा हायड्रो टर्बाईन हा पार्ट जर अचानक अल्टरनेटरचा लोडच लॉस झाला तर ते अचानक स्पीड घेणार. मग आता हा फॉल्ट साठी मॉडर्न अल्टरनेटर्स आर युजली प्रोव्हाइड विथ मेकॅनिकल सेंट्रिफ्युगल डिव्हाइसेस माउंटेड ऑन देअर ड्रायव्हिंग शाफ्ट्स टू ट्रिप द मेन व्हॉल्व ऑफ द प्राइम मूव्हर व्हेन अ डेंजरस ओव्हर स्पीड ऑकर्स. आपलं फ्रिक्वेन्सी जनरली स्पीड कॉन्स्टंट असेल तरच आपल्याला मिळते, त्यामुळे जर व्हेरी हाय स्पीड झालं तर आपल्याला ते ट्रिपच करावं लागेल. सेंट्रिफ्युगल डिव्हाइस आपल्याला सिग्नल देईल. Next fault is over voltage. The field excitation system of modern alternators is so designed that over voltage conditions at normal running speeds cannot occur. The field excitation system of modern alternators is so designed that over voltage conditions at normal running speeds cannot occur. However, over voltage in an alternator occurs when speed of the prime mover increases due to sudden loss of the alternator load. तर आता ओव्हर व्होल्टेज हा फॉल्ट हा ओव्हर स्पीडचाच इफेक्ट आहे, त्यामुळं ओव्हर स्पीड साठी घेतलेलं प्रोटेक्शन हेच ओव्हर व्होल्टेजला प्रोटेक्शन म्हणून काम करेल.
नेक्स्ट फॉल्ट आहे अनबॅलन्स्ड लोडिंग. आता अल्टरनेटरवर जनरली 3 फेजला इक्वल लोड आपण काही देऊ शकत नाही, कारण 3 फेज वेगवेगळ्या ठिकाणी जाणार, त्याला वेगवेगळा लोड असणार, त्यामुळे जनरली अनबॅलन्स्ड लोड होऊ शकतो. आता ह्या नॉर्मल सिच्युएशन व्यतिरिक्त समजा अनसिमेट्रिकल फॉल्टच झाले, म्हणजे एक लाईन टू ग्राउंड किंवा 2 लाईन टू लाईन किंवा लाईन टू ग्राउंड एटसेट्रा, मग मात्र आता त्या जनरेटिंग स्टेशनवर अनबॅलन्स्ड लोडिंग होणार. आता हा अनबॅलन्स्ड लोडिंग काय करेल ह्या फॉल्टमुळं, तर इट मेनली कॉजेस द राइज टू निगेटिव्ह सिक्वेन्स करंट्स विच जनरेट्स द निगेटिव्ह सिक्वेन्स कॉम्पोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता जनरली एक करंट जो आहे IA, तर IA इक्वल टू IP I पॉझिटिव्ह सिक्वेन्स प्लस IN I निगेटिव्ह सिक्वेन्स प्लस I0 इज I0 सिक्वेन्स कॉम्पोनंट, असे 3 कॉम्पोनंटची बेरीज म्हणून आपला एक जनरल करंट असतो. पैकी जर अनबॅलन्स लोडिंग झालं तर IA इक्वल टू IP प्लस IN प्लस I0 मध्ये फक्त INच वाढायची शक्यता होते ह्या अनबॅलन्स्ड लोडिंग मध्ये. आता हा निगेटिव्ह सिक्वेन्स करंट म्हणजे काय, की नॉर्मल जी आपली रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं IP फिरतो, म्हणजे पॉझिटिव्ह सिक्वेन्सनं क्लॉकवाईज, निगेटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज. आणि जर हा निगेटिव्ह सिक्वेन्स कॉम्पोनंट करंट म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरायला लागला, तर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू निगेटिव्ह सिक्वेन्स कॉम्पोनंट ऑफ द अनबॅलन्स करंट रोटेट्स इन अपोजिट डायरेक्शन ऑफ द मेन फील्ड. आता मेन फील्ड जे आहे अल्टरनेटरचं त्याच्या उलट्या बाजूला फिरायला लागलं हे, अँड इंड्युसेस EMFs ऑफ डबल फ्रिक्वेन्सी इन रोटर वाइंडिंग. त्यामुळे आता रोटरमध्ये काय होईल की डबल फ्रिक्वेन्सीचे कॉम्पोनंट इंड्यूस होतील आणि मग ते एडी करंट आपल्याला ओव्हरहीटिंग तयार करतील. जसं अनबॅलन्स्ड लोडिंग कॉजेस रोटरी हिटिंग. निगेटिव्ह सिक्वेन्स प्रोटेक्शन स्कीम इज यूज फॉर अनबॅलन्स लोडिंग प्रोटेक्शन. तर आपण नंतर 3 CT प्रत्येक लाईन मध्ये पॅरल मध्ये टाकून त्याचे अक्रॉस रिले कॉईल टाकू, असं निगेटिव्ह सिक्वेन्स प्रोटेक्शन आपण डिझाईन करू, जे अनबॅलन्स लोडिंग ज्यावेळी होईल त्यावेळी त्या रिले कॉईल मध्ये आपल्याला ट्रिप सिग्नल देईल आणि सर्किट ब्रेकर ऑफ करेल. नेक्स्ट टाइप ऑफ फॉल्ट्स आर स्टेटर वाइंडिंग फॉल्ट. आता ज्या 3 वाइंडिंग आपण वापरलेले आहेत स्टेटरवर, त्याच्यामध्ये फेज टू फेज फॉल्ट होऊ शकतात, फेज टू अर्थ फॉल्ट होऊ शकतात, स्टेटर इंटरटर्न फॉल्ट होऊ शकतात. तर जनरली अशा या सगळ्या प्रोटेक्शनसाठी आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन किंवा मर्ज प्राइस प्रोटेक्शन, जे आपण पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन म्हणून शिकलो, तेच आपण वापरणार आहे. आता शेवटचा फॉल्ट जर अल्टरनेटर मध्ये कंटिन्यूड ओव्हरलोडिंग मे इन्क्रीज द वाइंडिंग टेम्परेचर टू सच अन एक्सटेंट दॅट द इन्सुलेशन विल बी डॅमेज अँड इट्स युजफुल लाईफ विल रिड्यूस. आता सतत ओव्हरलोड व्हायला लागला अल्टरनेटरवर तर वाइंडिंग टेम्परेचर वाढणार. आता त्याचवेळी कूलिंगचा रेट वाढवायला पाहिजे, मात्र हे कूलिंग सिस्टीम कशी डिझाईन केली आणि ओव्हरलोड कसा झालाय, म्हणजे किती झालाय, ह्या दोन्हीमध्ये अनबॅलन्स झाला तर मात्र आपल्याला अल्टरनेटर ट्रिप करावं लागेल. आणि ह्याच्यासाठी थर्मल इलेमेंट, थर्मोकपल्स किंवा RTD रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स, थर्मोमीटर्स आर एम्बेडेड इन द स्टेटर स्लॉट्स अँड कूलिंग सिस्टीम, जे आपल्याला अगदीच जास्त ओव्हरलोड झाला तर आपल्याला ट्रिप करायला सांगते. म्हणजे कूलिंग सिस्टीम तेवढी हीट आपल्याला बाहेर टाकायला मदत करू शकणार नाही, त्यावेळी आपण अल्टरनेटर ट्रिप करण्याचं सेटिंग देऊ.